पोचवणारे रविभाऊ चौधरी अत्यंत सुंदर असा साऊंड आहे. काय कौतुक करावं तेवढं कमीच आहे, पण मला आता भीतीच वाटायला लागली. कोणाचं कौतुक करायला गेलं का लाईटच बंद होऊ राहिली, काय समजणार काय धोरणच होऊन जाणार. त्याच्यापेक्षा कोणाचं कौतुक करणंच नको. असं हरकत नाही. ही सगळी तोला मुलाची रत्न आहेत, सगळे एका एका वनी बळीर आहेत. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आयोजक, नियोजक, संयोजक, आता जर कोणाचा नामोल्लेख मायकून राहिला असेल तर सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मायबापाचं अंतःकरण करून मला माफ करा अशी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो. देवाची शपथ घेऊन सांगतो, मी पुढच्या वर्षी तुमचं नाव घेईल, बाकीच्यांचं नक्की घेईल. फक्त काय केलं मला वर्षभर तारखा देत राहा, म्हणजे नाव तुमच्या ध्यानात राहतील. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आमचे बंधू आदरणीय अजित शिवाजीराव पाटील बडाग, ते या ठिकाणी आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कीर्तनाकडे वळतो. विठाल सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकई बोलबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा संत पर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांचं येणं सांगतात. सगळ्यांनी लक्ष माझ्याकडे द्या. जगद्गुरु श्री तुकोबराय संतांचं महात्म्य सांगतात. संत या मृत्यू लोकात येतात. माझ्याकडे कान ठेवा. वेळ एकदम जवळजवळ संपल्यासारखाच माझ्याकडे आहे, तरी सर्वांगाचे कान करून माझ्याकडे पाहत राहा. कारण मला पैसे देऊन आणले, बाकी जे इथं फिरून राहिले ते सगळे फुकट येले. म्हणून सगळ्यांचे सगळ्या सर्वांगाचे कान करून माझ्याकडे पाहत राहा. जगद्गुरु तुकोबराय संतांचं येणं सांगतात. ऐका, पहिलं सोपं सांगतो. जगद्गुरु तुकोबराय संतांचं येणं सांगतात. इथं येण्या जाण्याच्या प्रत्येकाच्या प्रक्रिया भिन्न भिन्न आहेत. संतांचं येणं, जीवाचं येणं आणि देवाचं येणं. देवाला आणावं लागतं, तुम्हाला मला यावंच लागतं. संत स्वतःहून येतात. तुमच्या माझ्या बाबतीत जर ज्ञानोबरायला विचारलं तर माऊली म्हणते की आपल्याला यावंच लागतं. आगा कर्मी जे उरावे तै सुख दुःख फळावे, तया ते भोगावया यावे देही एक. मृत्यू लोकामध्ये जीवाला यावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले. ते भोगून संपवण्यासाठी जीवाला मृत्यू लोकात ये नाही. अजून सोपं सांगायचं झालं तर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. फळ देतो रे ईश्वर. जे कर्म आपण केले ते भोगून संपवण्यासाठी जीवाला मृत्यू लोकात यायचं. माझ्याकडे पहा, हे कर्म जे आहे ना तुमच्या मला चुकणार नाही. तुमचं माझं सोडूनच द्या. या जगाच्या पाठीवरती आजवर कर्म कोणाला चुकले नाही. अरे ज्याने जगाचा बाप जन्माला घातला, जगाचा बाप राम ज्याने जन्माला घातला, ते राजा दशरथलाही चुकलं नाही. एक दिवस राजा दशरथ जंगलामध्ये श्वापद शोधण्यासाठी गेले, शिकार करण्यासाठी गेले. आणि शिकार करण्यासाठी गेलेला राजा दशरथाने दिवसभर शिकार शोधलं, पण शिकार मिळालंच नाही. संध्याकाळच्या वेळ झाली, अंधार पडत आला. राजा दशरथाला असं वाटलं की मी अयोध्येचा नरेश राजा दशरथ, मला शिकार मिळत नाही. ज्यावेळी माणसाला थोडासा अभिमान व्हायला लागेल त्यावेळी समजून जायचं की आता काहीतरी आपल्याकडून चूक होणार आहे बरं का. हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. राजा दशरथाला वाटलं मला श्वापद मिळत नाही मला. आणि मग दबा धरून राजा दशरथ बसले. सरोवराच्या तीरावरती दबा धरून बसले. दिवसभर चरलेलं एखादं श्वापद पाणी पिण्यासाठी येईल आणि मग मी त्याचा शिकार करील म्हणून राजा दशरथांनी दबा धरून बसले. आणि त्याच काळामध्ये एक आंधळ्या मायबापाला आपल्या खांद्यावरती घेऊन काशी यात्रेला श्रावण बाळ निघाले होते. श्रावण बाळाने आपल्या आई बापाला घेऊन खांद्यावरती घेऊन काशी यात्रेला दर्शनासाठी निघाले. जाता जाता श्रावणाची आई म्हणते, बाळा दिवसभर चाललाय आम्हाला खांद्यावरती घेऊन, तुझ्या खांद्यालाही कळ लागली असेल, आम्हालाही तहान लागली बाळा, कुठंतरी पाणी भेटलं तर बघा. श्रावण बाळाने आपल्या आई वडिलाला सावलीला ठेवलं, झारी हातामध्ये घेतली आणि पाणी आणण्यासाठी निघाले. पाणी आणण्यासाठी श्रावण बाळ तिथंच गेले जिथं राजा दशरथ दबा धरून बसलेले आहेत. श्रावण बाळाने पाणी घेण्यासाठी झारी पाण्यात बुडवली. आता एक नियम असा आहे, पात्र जर पाण्यात बुडवलं तर पाणी मध्ये घुसताना पात्रातली हवा बाहेर निघते. जशी झारीतली हवा बाहेर निघू लागली तसा फुसफुस आवाज झाला. राजा दशरथाला वाटलं की कुणीतरी श्वापद पाणी पितोय म्हणून उठला. राजा दशरथ घाई उठले. प्रत्यंच्या खिचली. लक्षवेधी बाण मांडण्यासाठी तरबेज असलेल्या राजा दशरथाचा बाण सुटला. सुसू सुसू करत श्रावण बाळाच्या हृदय वक्षस्थलावरती लागला. आई ग म्हणून श्रावण बाळ खाली पडले. अर्धे श्रावण बाळ पाण्यात होते, अर्धे श्रावण बाळ वरती पडलेले होते. हातातली झारी तशीच होती. आई ग आई ग आई ग म्हणून श्रावण बाळ विवळत होते. विवळणाऱ्या श्रावण बाळाचा आवाज राजा दशरथाने
ऐकला तसे पळत आले. कोणीतरी श्वापद नाही तर माझ्याकडून जीव मारला गेला. जवळ आलेले राजा दशरथ पाहतात तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एवढा सुंदर लेकरू, एवढं गोड पोरगू, कुरळ कुरळे केस आणि असं चेहऱ्यावरती एवढं सुंदर तेज, हातामध्ये झारी पाहिल्यानंतर राजा दशरथाला असं वाटलं की माझ्याकडून एक जीव गेला. हात जोडून राजा दशरथ उभा राहिले. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही म्हटल्यानंतर खाली पडलेला रक्ताच्या थारोळ्यातला श्रावण म्हणू लागला, मी जाऊ द्या, तुम्ही कोण आहात आणि मला बाण का मारला? राजा दशरथांनी सांगितलं, जाणून बुजून नाही मारला, चुकून झालं. मला वाटलं कोणीतरी श्वापद आहे म्हणून मी बाण सोडला, पण तो तुम्हाला लागला. तुम्ही आहात कोण? राजाने सांगितलं, मी अयोध्येचा नरेश राजा दशरथ आहे. श्रावण बाळ म्हणून लागला, राजा अरे तुझी कीर्ती ऐकली आम्ही. इंद्राच्या दरबारात सुद्धा गेल्यानंतर तुला उठून उभा राहावं, इंद्राने तुझं स्वागत करावं, तुला आसन द्यावं, एवढी तुझी कीर्ती आम्ही ऐकली. अयोध्येचा नरेश असलेला राजा दशरथ, एवढी मोठी तुझी कीर्ती, धर्मात्मा असलेला तू राजा आहे, पण राजा माझ्याकडून असं काय अपराध घडला म्हणून तुम्हाला बाण मारला? राजा दशरथाने सांगितलं, मी सकाळपासून श्वापद शोधत होतो, मिळालं नाही, दबा धरून बसलो, पाणी पिण्यासाठी कोणीतरी येईल म्हणून मी बाण सोडला आणि तो तुम्हाला लागला, माझ्याकडून चूक झाली, पण मला माफ करा. श्रावणाने सांगितलं, राजा काही हरकत नाही, गेला माझा प्रांत, मला फरक पडत नाही, पण राजा हे माझ्या हातातली जी पाण्याची झारी, एवढी झारी घेऊन जा, माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजले वाचून राहू नको, मला काही वाटत नाही, मी आता प्राण सोडायला तयार आहे. वचन घेतलं राजा दशरथाकडून आणि हातामध्ये पाण्याची झारी घेतली आणि राजा दशरथ अंतःकरणामध्ये विवळत विवळत श्रावणाच्या मायबापाला शोधायला निघाले. त्या ब्राह्मण पुत्रा वधुनी शोकाकुल झाले रुमनी, आसवे आनुनी नयनी, तो वदला अंत तुझा नाशाला, मिश्र पापी श्रावण बाळा, तो वदला अंत तुझा नाशाला, मी पापी श्रावण बाळा. आनाया निर्मळ पाणी गेलो मी आकासारी, ती लगबग भरोनी झारी, शर आला तो धावूनी आला काळ, विवळला श्रावण बाळ, शर आला तो धावूनी आला काळ, विवळला श्रावण बाळ. रडणाऱ्या श्रावण बाळाकडून वचन घेतलं आणि राजा दशरथ श्रावणाच्या आई वडिलाला शोधण्यासाठी निघाले. पायाच्या खाली दबलेल्या पाचोळ्याच्या आवाजाने श्रावणाच्या आंधळ्या मायबापांनी ओळखलं की कोणीतरी आपल्या जवळ आलंय. राजा दशरथाची बोलण्याची हिंमत होत नाही. श्रावणाच्या आंधळ्या मायबापांनी म्हटलं, बाळा ए बाळा, अरे पाणी नसल मिळालं तर काही हरकत नाही, पण आमच्याशी बोल. खूप वेळ झाला तुला पाणी आणण्यासाठी जाऊन. अरे नसेल मिळालं पाणी तर जाऊ दे, बोल आमच्याशी, तुला त्रास झाला का? अरे तुला त्रास झाला असेल तर बाळा तुझा माफी मागतो, पण तू आमच्याशी शब्दभर बोल. राजा दशरथाला कळत नाही आता काय करावं. पाण्याची झारी पुढे केली. राजा दशरथ हळू शब्दात म्हटले, पाणी प्या, मी सांगतो तुम्हाला, पाणी प्या, मी सांगतो तुम्हाला. म्हटल्यानंतर अक्षरशः आवाज बदललेला ओळखल्यानंतर श्रावणाचे वडील म्हणू लागले, तुम्ही कोण आहात? तुम्ही का पाणी घेऊन आलात? तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात म्हटल्यानंतर राजा दशरथ म्हणतात, मी अयोध्येचा नरेश राजा दशरथ आहे. राजा, अरे तू धर्मात्मा राजा आहे, धन्य झालो आम्ही तुला भेटलो, पण आमचा लेकरू कुठे आहे? आमचं बाळ कुठे आहे? आणि पाणी तू का आणलंस? राजा सांगतो, पाणी घ्या सांगतो तुम्हाला, पाणी घ्या सांगतो तुम्हाला. श्रावणाची आई म्हटली, काही करावं, पाणी घेतो. आमचा लेकरू कुठे सांगा, काळजाचा तुकडा कुठे सांगा, आमचा श्रावण कुठे सांगा. श्रावण बाळाच्या आई बापाचं विवळणं ऐकून राजा दशरथाला राहुल नाही आणि राजा दशरथाकडून शब्द निघून गेला. राजा म्हणू लागला, तुमचा श्रावण माझ्या हातून मारला गेला. या पापी राजा दशरथाकडून तुमचा श्रावण बाळ मारला गेला. असे शब्द ज्यावेळी श्रावणाच्या आई बापाच्या कानावरती पडले, अक्षरशः कानात तापलं तेल ओतल्यासारखं झालं आणि श्रावणाचे आई वडील विवळू लागले, रडू लागले. राजा, अरे राजा, काय पाप केलं होतं आमच्या लेकराने? काय पाप केलं होतं? अरे जिवंत माय बापाला त्रास देणारी पोरं कितीतरी जन्माला आली, जिवंत मायबापाला लाताखाली तुडवणारी पोरं कितीतरी जन्माला आली. अरे जिवंत मायबापाची हालहाल करणारी पोरं कितीतरी जन्माला आली. राजा, अरे आंधळ्या मायबापाला काशी यात्रेला घेऊन जाणारं लेकरू आमचं श्रावण
आणि तू मारलंस राजा? अरे काय असा अपराध घडला होता म्हणून तू त्याला मारलंस? सगळं राजा दशरथाने सांगितलं. पण आई बापाचं अंतकरण आहे. राजा दशरथ म्हणतात पाणी प्या हो, पाणी प्या. श्रावणाची इच्छा होती. श्रावणाचे माय म्हणते राजा फेकून दे तुझा पाणी. अरे काय पितो तुझ्या पाण्याला? अरे आमचा काळजाचा तुकडा घेतला असून तुझ्या पाण्याला काय करतो? नाही जगायचं. जातो राजा. लक्षात ठेव राजा, आम्ही दोघही आता प्राण सोडतोय, पण जाता जाता राजा लक्षात ठेव, आमच्या आंधळ्या मायबापाची जशी शेवटच्या काळात तू काठी हिसकलीच ना, तसे तुला सुद्धा 4 पोरं होतील आणि एकही पोरग तुझ्या अंत काळाच्या वेळी तुझ्या जवळ राहणार नाही. लक्षात ठेव. हा श्रावण बाळाच्या आई बापाचा श्राप राजा दशरथाला आहे. तर जगाचा बाप राजा दशरथाने जन्माला घातलाय राम. धरणीची कन्या सीतामाई त्याची सून आहे. त्या राजा दशरथाला सुद्धा अंत काळाच्या वेळी अक्षरशः हातपाय फोडून मारावं लागलं. हो, राजा दशरथाने दिलेला वनवास राम प्रभूंनी घेतला आणि राम वनून निघून गेले. आणि मूर्छा उघडल्यानंतर राजा दशरथ डोळे चोळत चोळत राम राम म्हणू लागले. अयोध्या सुन्न झालेली आहे आणि राजा दशरथ म्हणतात, हे राम, हे राम, हे राम, कुठे माझा राम, कुठे माझा राम? सुमंतजी पुढे पळत येतात, कुलगुरू वशिष्ठजी पुढे पळत येतात. राजा दशरथाला सांगतात राम आता राहिले नाही, राम आता वनवासासाठी निघून गेले. अक्षरशः हंबरडा फोडून तोंड बडून राजा दशरथ रडतो. अरे जगाचा मालक ज्याने जन्माला घातला तो रडत रडत म्हणतो, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविन जीव व्याकुळ झाला रे रामा रे रामा. रामा बिन जीव व्याकुळ झाला, व्याकुळ झाला. जगाचा बाप जन्माला घातला आणि अंत काळाच्या वेळी हातपाय खोडून राम राम म्हणावं लागलं. महाराज, अरे राजा दशरथासारख्याला नाथबाबा म्हटले, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. हो, राजा दशरथासारख्याला जावं लागलं. राजा दशरथा कर्म चुकलं नाही कोणाला. इतिहास नाही, पुराण सांगत नाही, इतिहास सुद्धा ऐका. याद कर सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जर जमीन और जेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा. मुट्ठी बांध के आने वाले मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा.
सर उठा कर चलने वाला एक दिन धोखा खाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता है, शब्द ऐका, शब्द काय आहे? तू यहाँ मुसाफिर है, ये सराहे पानी है, 4 दिन की ये महिमा तेरी जिंदगानी है. पुढे शब्द फार सुंदर आहे. याद कर सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे. राजा दशरथा सारख्याला जावं लागलं, सिकंदरा सारख्याला जावं लागलं. आपल्या 2 एकर 11 गुंठ्याचं सांगा आता कोणाला? आपल्याकडे काय? आपल्याकडे काहीच नाही, तरी अहंकार खूप आहे आपल्याला. मी पणाना अहंकार म्हणजे इतका का तुम्हाला काय सांगा. म्हणजे काही काही माणसं गुरुजी तुम्हाला सांगतो, नुसते नाव्याकडून केस काळे करून जरी बाहेर निघले तरी वेगळंच चालायला लागत. त्यांना असं वाटतं मी काही करून, अरे काय नाही केलं बाबा, तो केस काळे केले, दुसरं काय केलं अजून? काहीच काही नाही. मरणाचा अहंकार महाराज. मी पणाच इतका भरला ना तुम्हाला काय सांगा. बरं मी मरता सुटत नाही. इथं सुद्धा तुम्ही सगळे आलेत ना, तर मी घेऊनच आलेले. मला दिसू राहिलं, पाहून राहिलो मी, खोटं नाही बोलणार. तुम्ही म्हणता कस काय? मी सांगतो तुम्हाला. तुम्ही सांगा आता इथं एवढे सगळे आले, पायात चपला घालून आले की नाही तुम्ही? बाहेर काढले असतील पण आलेत ना. कोणाच्या चपला आणल्या? कोणाच्या काय आणू बाना बाबा? माझ्या आहे ना, हाच मी आहे. मग चपली बरोबर सगळं संघच आहे आपल्या. माझ्या चपला म्हणजे माझ्या बरोबरच आहे. हे चपली बरोबर मी बरोबरच आहे, धना बरोबरच आहे, शरीरा बरोबरच. मी सुटत नाही. पण लक्षात ठेवा, मी जोवर सुटत नाही तोपर्यंत परमार्थ घडत नाही. एका ठिकाणी जनाबाई असं म्हटली, जनाबाई म्हणू लागल्या देवाला, देवा तुझं जर भजन घडायचं असेल तर एकच करावं लागेल. काय? जनाबाई म्हणते, खंडेराया तुझं करते नवस, मरू दे रे सासू खंडेराया. कस तरी पाहायला लागल्या, सुनात लय हसायला लागले पटापट. पण पुढे अजून जनाबाई म्हटले, मरू दे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया. बरं सासरा मेल्यावर काय? सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया. ननंद मरता होईल मोकळी, गळा धरली धुळी भंडाराची. जनी म्हणे खंडू अवघेची, मरू दे फॅक्टरीवरची सोडू. कुठलेच नको मरू दे. जनाबाई म्हणते, जनी म्हणणे खंडू अवघेची, मरू दे. मग एकटीच राहू दे पायापाशी. म्हणजे काय? जनाबाई म्हणते हा सगळा अहमपणा, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर मीपणा सगळा संपू दे, त्याच्याशिवाय परमार्थ घडायचं नाही. पण ऐका रे ऐका, इथं आमचा शेवटापर्यंत जातो आम्ही, पण मी आमचा सुटत नाही. विठाला 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 आणि म्हणून मी सुटत नाही. तुम्ही पहा, आपण कोणाच्याही घरी जर गेलो ना गुरुजी, कोणाच्याही घरी गेलो तर जवळजवळ वय झालेले माणसं, म्हातारे माणसं घराच्या कुठं राहते? बोला ना तुम्ही, आता जे आहे ते बोलायला काय हरकत? घराच्या बाहेर. बरोबर, बाहेरच बसलेले असतात. आपण जर गेलो त्यांना जर म्हणलं ना, बरं आहे का दादा, बरी तब्येत? मात्र म्हणतो बरं आहे भाऊ, आता काय करतो काय सगळं व्यवस्थित आहे, गाड्या आहे घोड्या आहे जिथले तिथं सगळे. बरं तर चांगलं म्हणा ना. मात्र म्हणतात चांगलं काय म्हणतोय का, फुकट आहे का? एवढं सगळं कमवलंय, कष्टाने कमवलंय, खूप कष्ट केले आपण. ठीक आहे ना, आता कष्ट केले तर आता तर आनंदाने राहा. मात्र म्हणतं काय आनंदाने राहतो भाऊ? मस्त 4 लेकर आहे मला, पण काय एक धडाचं निघलं नाही, काय आनंदाने राहतो? काय झालं काय तुम्हाला? मात्र म्हणतं भाऊ मी आयुष्यभर सुपारीचं खाण नाही खाल्लं, काट्यांनी एक धाबा नाही सोडला. मी पण सांगायचं तुम्हाला. मला आपण म्हटलं जाऊ द्या, त्यांचा प्रपंच करतील नाही तर राहतील, द्या सोडून, तुम्ही तुमचं भजन करा. मात्र म्हणतं काय भजन करतो भाऊ? अरे मी जर लक्ष द्यायचं बंद केलं तर हे उपाशी मरतील. मी आहे म्हणून चटणी भाकरी खाते. पाहिलं ना मी कसं आहे. आता या म्हाताऱ्याला आत्ताच 2 जण आहे उचलून न्यायला, तरी ते म्हणतं मी आहे म्हणून बरं हे चटणी भाकरी खातेत, नाही तर उपाशी मरती. म्हाताऱ्याचा सोडा, आता म्हातारीकडे चला. म्हातारीला विचारून पहा, आई तुझं कसं आहे? म्हातारी म्हणते भाऊ बरं आहे, आता हाय तर राहायचं.
का ग तुला काय झालं, आता 4 सुना आहेत हाताखाली, तुला काय झालं? म्हातारी म्हणते भाऊ मग 4 सुना आहे, मग त्यांना आथरीतो का पांघरीतो? त्याला काय करतो? नाही काय झालं काय भाऊ तुला, सुना आता एवढ्या हाताखाली आहे तुला, काय झालं काय करतो भाऊ? मस्त वाटलं होतं लग्न झाल्यावर 4 सुना येतील हाताखाली येतील, जीव लावतील, चांगलं आपल्या मागं पुढं करतील, पण कायचं काय बाबा, काय नसतं, कोण नसतं कोणाचं रे भाऊ, जे ते ज्याच्या त्याच्या खोल्याने घुसू घुसू बसत भाऊ, कोण नाही बोलत रे कोणा सांग म्हातारी. मग म्हातारीला म्हणावं जर तो एवढं जर असन तर मग पोराला सांग ना, तो लेकाला सांगांना समजून तो तिला. म्हातारी म्हणते भाऊ त्याला तरी काय सांगतो, 6 महिने झाले लग्न होऊन, तो पक्का बैल झाला ना. आणि मग नसन त्याचं ऐकत सासऱ्याला सांग. म्हातारी म्हणते भाऊ त्याला तरी काय सांगतो, त्याला आयुष्यभर मी जमू दिलं नाही, सुना कधी जमू द्याय गंमताची. अरे नसन तू आहे कोणाचं ऐकत तर तिकडे सांग, येईन बाईला फोन कर. म्हातारी म्हणते तिला काय सांगतो, गोडी तशी मे का नाही तशी तुम्ही तुमचं म्हणा, आम्हाला नका घेऊ स्टेजवरच्या. पण कुणी कसंही वागू दे, म्हातारी म्हणते भाऊ कुणी कसंही वागू दे, हे जे सगळं राष्ट्रानं उभं दिसतं तुला मायामुळं. काय केलं म्हातारी तो डबूल आणलं होतं का? म्हणजे नाही, ह्या दादा बाबांनी जेव्हा मला लग्न करून आणलं, म्हणजे म्हाताऱ्यानी जेव्हा मला लग्न करून आणलं, यांच्याकडे काहीच नव्हतं. चिमणी कुकून गेली तर दाना नव्हता यांच्याकडे. ते जुन्या भाषेतली एक म्हणे गुरुजी. यांच्याकडे काय होतं, खगारा खाजत होता, नागारा वाजत होता, काही नव्हतं यांच्याकडे. मग म्हणे मी आले आणि माझ्या पहिली लक्ष्मी आली आणि यांचं कल्याण झालं, म्हणून मी आहे म्हणून बरं आहे. आता म्हातारीचं हे म्हाताऱ्याचं ते दोघांचं मिळून ज्याच्यासाठी चाललं, एकदा त्याचंही ओपिनियन आहे का, म्हणजे मग तुम्ही मोकळे झाले जेवण करायला पंक्तीला. पोराला विचारा तुझं काय, वर्ग म्हणतं बाबा मला माहिती मी कसं कसं करून काय काय आणतो. म्हाताऱ्याला आणि म्हातारीला बसून बोलायला काय लागत आहे? अरे पण नाही, जाऊ द्या, शेवटचा काळ आहे त्यांचा, जीव लावा त्यांना, नका असं वागू. म्हातारं बडबड करीत होतं. काय बडबड करीत होतं? ते म्हणत होतं बाबा मी आहे म्हणून चटणी भाकरी खाते. वर्ग म्हणतो बरोबर आहे ना, मग त्यो आहे म्हणूनच चटणी भाकरी खाऊन राहिलोय म्हणे आम्ही. एकदा त्याची राख होऊ द्या, जर नाही रोज गुलाबजांबू खाले तर कायला वर्ग, म्हणजे ते याच्या पुढचं आहे. मग सगळं मिळून जर आम्ही याच्यासाठीच करत असून त्याचं जर शेवटच्या काळात वाक्य आपल्यासाठी असं असेल तर योग्य वेळेत सावध झालं पाहिजे. त्याच्यासाठी सांगितलं मीपणा सुटला पाहिजे, भगवंताचं भजन घडलं पाहिजे, उत्तम कर्माने जीवन जगलं पाहिजे. अरे ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जमलो, आजकालचे तरुण पोरं अभ्यासात कमी मार्क पडले, 2 मार्क जास्त पडले, 2 मार्क कमी पडले, अमुक व्यवस्था नव्हती, तमुक व्यवस्था नव्हती, पैसे नव्हते, हे नव्हतं ते नव्हतं, कारण सांगून आपल्याला मागं पडलो मी, कमी मार्क पडले असं म्हणणारे निराश होणारे पोरं पाहायला भेटतात. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताचा सोहळा सुरू आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटाच्या उजेडामध्ये बसून अभ्यास केला. महाराज रस्त्याच्या कडेला लाईटाच्या उजेडात बसून अभ्यास केला आणि या जगातला सर्वोच्च पद भोगलं, भारतरत्न असं पद मरणोत्तर त्यांना मिळालं असेल. पण एक वाक्य माझ्याकडून ऐकून जा, ते चुकीचं ठरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर जरी त्यांना तो भारतरत्न मिळाला असेल ना, तर कदाचित डॉक्टर बाबासाहेबांना त्या पुरस्काराचं काही वाटलं नसेल, पण कमीत कमी तो पुरस्कार त्यांना मिळाला म्हणून त्या पुरस्काराला समाधान वाटलं असेल की मी योग्य माणसाला मिळालो. इतका अधिकार होता महाराज. कष्ट हे सहजासहजी होत नसतात, त्याला खूप परिश्रम घ्यावं लागतात, खूप लढावं लागतं, खूप ताकद लागते, खूप आपल्यामध्ये आत्मविश्वास लागतो. या जगामध्ये आता हात दाखवून अवलक्षण आणणारी माणसं आहेत, हात दाखवून नशीब पाहणारी माणसं आहेत. हे आमचा हात पाहा नशीब सांगा, अंगठ्या घाला नशीब सांगा, कपाळ पाहा नशीब सांगा, पत्रिका पाहा नशीब. अरे पत्रिकान हातन रेशन कपाळन पाहून कुठं नशीब राहत असतं का राजा हो? अरे कपाळन हात पाहून नशीब पाहण्यापेक्षा मनगटावरती विश्वास ठेवा स्वतःच्या. या मनगटामध्ये इतकी ताकद आहे, जग जिंकण्याची ताकद या मनगटामध्ये. जिजाऊ मासाहेबांनी अक्षरशः छत्रपती शिवरायांना जन्माला आल्यापासून गर्भामधून संस्कार केले. तर राजांचं उत्तर काय आहे? जिंकावगा कटुनी मराव हेची आम्हाला ठाव, लढुनी मराव मरुनी जगाव हेची आम्हाला ठाव, देशासाठी सारे विसरू, धर्मासाठी सारे विसरू, माया ममता नाती शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, देव देश धर्मासाठी, देव देश धर्मासाठी
देशी आम्हाला ठावं, हे संस्कार आहेत, हे आईच्या उदरात दिले जाणारे संस्कार आहेत. ऐका ऐका, आपले रेकडं घडवायचे असेल तर संस्कार आपल्या हातामध्ये. लक्षात ठेवा, शिक्षणाने आपल्याला संस्कार दिलेले आहेत. जुनं शिक्षण सोनं होतं. काय म्हणतात? जुनं शिक्षण सोनं. तर माझ्याकडे पाहत राहा, शिक्षणाने आपल्याला घडवलेलं आहे. छत्रपती शिवरायाला जिजाऊ मासाहेबांनी घडवलंय. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये उत्तम कर्म जर असतील तर आमचं जीवन सुंदर घडतंय. जीवाचा जन्म कर्म भोगून संपवण्यासाठी आहे. विषयाकडे जाऊया. जीवाचा जन्म कर्म भोगून संपवण्यासाठी आहे. दुसरा जीवाचा जन्म झाल्यानंतर भगवंताचा जन्म कशासाठी आहे? तर धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजन, जब जब होई धर्म के हानी, बाळही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपानिधी सजन पीरा. भगवंताचा अवतार आहे. तुमचा माझा जन्म कर्म भोगून संपवण्यासाठी आहे, चांगले कर्म करण्यासाठी आहे, चांगलं जगण्यासाठी आहे, देव प्राप्त करण्यासाठी आहे. पण संतांचा जन्म कशासाठी आहे? संत या मृत्यू लोकात येतात, ते येतात त्याचं कारण महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, वाजा जोरात टाळी वाजा, जोरात. मागचे बसलेले जर शिक जोरात टाळी वाजत जा. तुमच्या टाळीने स्फुरण येतं. काय येतं? काय येतं? पुरण नाही, स्फुरण. स्फुरण तेवढं जीवत जीव येतो. बाकी आहे तरी काय नाही तरी काय. तुम्ही टाळी वाजवल्याने समाधान मिळतं. कीर्तनाचा नियमच आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी का दरोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी का दरोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी का दरोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी का दरोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी का दरोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी का दरोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदी. मी कीर्तन करावं, यांनी गावं, यांनी टाळ वाजावं, तुम्ही सगळ्यांनी भीटी भीटी पाहावं. तुम्ही काय करावं? तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजावी. आवडलं का टाळी वाजवायची? वाजवा जोरात एकदा. धन्यवाद. टाळ टाळी लोपला नाद, टाळ टाळी लोपला नाद, टाळ टाळी लोपला की मुराला छछन, की मुराला छछन, हे भोग भोग नगिया भेद, भोग भोग नगिया भेद,
टाळी. असं वा वा, क्या बात आहे. सुनील गुरुजी, किशोर गुरुजी, अनिल गुरुजी, जय हो. आणि तुम्हाला आयोजकांना एक विनंती माझी, हे सप्ताह झाल्यानंतर हे स्टेज ज्यांनी बांधलं त्यांना 2 नारळ द्या बरं का. एवढं नाचून सुद्धा ते सलामत आहे. विठाला विठाला आणि म्हणून इथे मृत्यू लोकामध्ये संत येते उपकारासाठी. उपकारासाठी मृत्यू लोकात संत येतात. काही जीवांचं या मृत्यू लोकात येणंच उपकारासाठी. महाराज त्यांचं जीवन किती धन्यतेचं आहे. खरं तर धन्यतेचं जीवन त्याच असतं. त्रास होऊन सुद्धा समाजासाठी कार्य करणं खूप महत्वाचं आहे. हे बघा, कार्यक्रम उभा करत असताना किती त्रास होतो ते आयोजकांना माहिती आहे, बाकीच्यांना सांगता येत नाही. नाही का, वर्गणी देऊन बाजूला जाणाऱ्याला कळत नाही की सप्ताह पूर्णत्वाकडे जाऊपर्यंत किती कष्ट असतात. हे बाकीच्याला कळत नसतं. हा, नाही तर पैसे देऊन अमुक गोष्टी करून तमुक गोष्टी करून त्यांना काय करायला बळ लागत आहे. तिथं काय पैसे मारण्याची जमत येत आणि त्याला काय असं म्हणायला लय मजा वाटत. सोपं नसतं ते एवढं. आणि म्हणून चांगलं कार्य करत असताना त्रास जरूर होतो. ज्ञानोबराय सारख्याला झाला. आयुष्यभर ज्ञानोबराय आळंदीमध्ये राहिले. आज जी आळंदी ज्ञानोबरायच्या स्पर्शाने स्वतःला धन्य समजते, आज जी इंद्रायणी माई ज्ञानोबरायच्या समाधीला स्पर्श करून जाताना स्वतःला धन्य समजते, त्या इंद्रायणीचं स्नान ज्ञानोबरायला मिळालं नाही. त्या आळंदीमध्ये ज्ञानोबरायला चतकूर भाकर मिळाली नाही. त्या ज्ञानोबरायला मांडे भाजण्यासाठी खापर आळंदी गावात मिळालं नाही. त्या ज्ञानोबरायने अक्षरशः ज्ञानोबराय सोपान काका निवृत्तीनाथ मुक्ताईने आयुष्य आळंदीमध्ये घातलं, पण आळंदीकरांनी त्यांना प्रेम केलं नाही. अरे माय बापाचं छत्र हरपल्यानंतर एवढं प्रेम करावं, पण जगाने प्रेम केलं नाही. जात्या वेळी ज्ञानोबराय अक्षरशः समाधीला निघाले ना, तर आयुष्यभर ज्या विसोबा काकांनी त्रास दिला, मी प्रसंग सांगतो तुम्हाला, आयुष्यभर त्रास दिला विसोबाने. एक दिवस ज्ञानोबराय खांद्यावरती पंचा टाकून इंद्रायणीचं स्नान करण्यासाठी आले. ब्रह्म मुहूर्तावरती अंधार होताना आतमध्ये विसोबा काका होते. ज्ञानोबराय पंचा घाटावरती ठेवला आणि पाण्यात पाऊलच टाकणार इतक्यात आतून आवाज आला, कोण रे तिकडे. ज्ञानोबराय थरथरल्या आवाजात, मी विठ्ठल पंतांचा ज्ञानदेव आहे. विठ्ठल पंतांचा ज्ञानदेवाचे शब्द ऐकल्यानंतर विसोबा काका पाण्यातून बाहेर आले. कारट्या, कोण रे कुठला विसोबा, कोण रे कुठला तू ज्ञानदेव. विठ्ठल पंतांचा ज्ञानदेव. कारट्या, संन्यासाचा पोर कुठला. अरे आळंदी बाटवली तर बाटवली, आता काय इंद्रायणी बाटायला चालला की काय. ज्ञान्या, बाप तसा आणि तू असा. पुन्हा नेण्या इंद्रायणी दिसशील तर लक्षात ठेव, तंगड तोडून हातात दिल तुझं, चालता हो इथून. खांद्यावरती पंचा टाकून ज्ञानोबरांनी रडत आळंदीतून सिद्ध बेटावरती जायचं. मधुकरी मागायला आली की तसंच ना, विसोबा काकांनी धरायचं आणि लुटून द्यायचं. चालतं हो इथून, संन्यासाचा पोर कुठला. हात धरायचा आणि लुटून द्यायचं. ज्ञानोबरांनी रडत रडत जायचं. विचार करायचा, असा काय अपराध घडला असेल आमचा. अरे माय बापांनी आम्हाला न्याय मिळावा म्हणून देहांत प्रायचित्त घेतलं, तरी सुद्धा समाजाने आमच्यावरती प्रेम करू नये. अरे चतकूर भाकरी तर मागण्यासाठी आलो, पण चतकूर भाकरी वाढू नये. ज्ञानोबरांनी एवढा त्रागा करायचा, मुक्ताईनी समजूत करायची. माऊली, अरे जरी जगाने त्रास दिला असेल ज्ञानोबराया, पण आपण त्रास सहन करण्यासाठीच आलेलो आहोत. त्या ज्ञानोबरांनी आयुष्यभर त्रास सहन केला. आणि ज्ञानोबराचा समाधीचा प्रसंग जवळ आला. ज्ञानोबराय समाधीला निघले. त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबराय समाधीच्या विवराला पाठ लावून बसलेले आणि देवाची वाट पाहतात आहे. आळंदी गच्च भरली. संत महाराज सगळे संत माऊली जमले. आळंदी गच्च भरलेली आहे. सोपान काका, मुक्ताई माता, निवृत्तीदादा सगळे उभे आहेत. नामदेवरायचं अखंड कुटुंब तिथं व्यवहाराच्या तयारीसाठी होतं, तर सगळेच तिथं उभे आहेत. आणि आता देव प्रगट झाले आणि पांडुरंग परमात्मा आल्यानंतर सगळ्यांची नजर देवाकडे गेली. आणि देवाकडे पाहायला लागल्यानंतर सगळ्यांनी असे हात जोडले. अक्षरशः मुक्ताई मातेने असे हात जोडले, तर मुक्ताई माता पांडुरंगाकडे पाहून डोळ्यांनी बोलू लागली. मुक्ती म्हणू लागली, देवा ए पांडुरंगा माय बापा, अरे सांग माऊलीला नको जाऊ म्हणून. ज्ञानोबा दादा जर आमचा गेला तर आम्ही कुणाकडे पाहायचं. दादा ए देवा सांग रे माऊलीला नको जाऊ म्हणून विनंती करू लागले, हात जोडू लागले. पण देवाने शब्द दिला होता माऊलीला, त्रयोदशीला मी तुम्हाला समाधी देणार. तर देव ज्यावेळी आले, तर देव पुढे आल्यानंतर ज्ञानोबरांना हात दिला. ज्ञानोबराय उठून उभं राहिले. माझ्याकडे पात्रा फक्त. माऊली उठून उभं राहिले, तर दुसरा हात निवृत्ती दादाने धरला. देव निवृत्ती आणि धरली दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर, जातो ज्ञानेश्वर, जातो ज्ञानेश्वर. बैसावया जातो ज्ञानेश्वर, बैसावया. ज्ञानोबरांनी एक हात निवृत्ती दादांनी, एक हात जगाच्या मालकांनी पकडला.
आणि ज्ञानोबरायांनी पहिला पाऊल समाधीच्या विवराकडे टाकला. आतापर्यंत विसोबा काकाने आयुष्यभर माऊलीला त्रास दिला होता. चतकोर भाकरी मिळू दिली नव्हती, खापर मिळू दिलं नव्हतं, इंद्रायणीचं स्नान करू दिलं नव्हतं, संन्यासाचा पोराशिवाय बोलले नव्हते. ते विसोबा काकाने ज्ञानोबराला समाधीकडे जाताना पाहिलं तर ताडकन उठून उभं राहिले आणि पळतच येऊन माऊलीच्या चरणावरती पडले. ज्ञानोबराया, माऊली चुकलो हो माऊली, चुकलो हो माऊली, आयुष्यभर कळली नाही तुम्ही. ज्ञानाच्या पुढे आंधळा झालो होतो काका, ज्ञानोबराया ज्ञानाच्या पुढे आंधळा झालो होतो, मला तुमची भक्ती उमजलीच नाही हो. आयुष्यभर माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला, मोठा अपराधी आहे मी तुमचा. माऊली, एवढा त्रास माझ्याकडून तुम्हाला झाला ज्ञानोबराया, आता मला राहण्याची इच्छा राहिली नाही. रडणाऱ्या विसोबा काकाचे खांदे धरून माऊलीने उठून उभं केलं. आणि ज्ञानोबराय काय म्हणतात माहिती का, आयुष्यभर त्रास दिलेल्या माणसाला ज्ञानोबराय म्हणतात, काका जाऊ दे काका, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाच्या आत बोललात तर कुठं काय झालं, तुम्ही बोललात तर बाबाच बोलले, मला काही हरकत नाही. हृदयाला लावलं ज्ञानोबरायांनी काकाला. आणि विसोबा काकाला इतका पश्चाताप झाला, अरे आयुष्यभर या ज्ञानोबरायला मी चतकुर भाकरी मिळू दिली नाही, आयुष्यभर या ज्ञानोबरायला मी चांगला सन्मान मिळू दिला नाही, आणि या ज्ञानोबरायांनी मला जाता जाता हृदयाला लावलं. एवढा पश्चाताप झाला, काय करावं विसोबाला कळेना. अक्षरशः विसोबराय हात जोडून माऊलीला म्हणू लागले, आता तुम्हाला राहायचंच नाही, आता मला राहायचं नाही, मला तुमच्या बरोबर यायचंय, मला घेऊन चला, मला ठेवू नका, मी लायकीचा नाही, माझा अधिकार नाही थांबण्याचा, मला तुम्ही बरोबर घेऊन चला. ज्ञानोबराय म्हटले, काका थांबावं लागेल तुम्हाला, तुमचं कार्य शिल्लक आहे अजून. ज्ञानोबरायांनी विसोबा काकाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि थांबावं लागेल म्हणून सांगितलं. त्या विसोबाने आयुष्यभर माऊलीला त्रास दिला. त्याच विसोबा काकाला ज्ञानोबरायांच्या आशीर्वादाने पांडुरंग परमात्म्याचे सगळ्यात लाडके लढीवाळ शिष्य नामदेवराय, त्या नामदेवरायांचं गुरु होण्याचं सद्भाग्य लाभलं. हा ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आहे. का म्हणतात त्यांना का म्हणतात त्यांना धन्य, का त्यांचं अंतकरण एवढं मोठं आहे, का संतांचं वेगळं पण तुमच्या आमच्यापेक्षा वेगळं आहे, त्याचं कारणच आहे जगद्गुरु तुकोबरायचा प्रसिद्ध अभंग आहे. या प्रसंगाला पाहून फक्त तेवढेच शब्द आठवतात, मृदू सबाय नवनीत, मृदू सबाय नवनीत, तैसे जैसे अपंगिता नाही, जैसे अपंगिता नाही, त्यासे दरी भगवंताचे काय शब्द येतो कोपरांची, दया करणे पुत्रासी तेची दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जर तुमच्या जीवनात तुम्हाला एखादा दयावान माणूस दिसला, जर तुमच्या जीवनात तुम्हाला एखादा मदत करणारा माणूस दिसला, जर तुमच्या जीवनात एखादा भुकेलेला अन्न तहानलेला पाणी देणारा गरजू माणसाला मदत करणारा माणूस दिसला,
जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस दिसला, जो दलितांना, जो गरजूवंतांना, जो अडचणीतल्या माणसांना आपला हात धरून पुढे घेऊन जाण्यासारखा माणूस जर तुम्हाला दिसला, तर समजून जातो दुसरा कोणीच नाही, तोच देव आहे, दुसरं कोणीच नाही. देवाचं स्वरूप आहे, दुसरं कोण असते? अरे देव आणि धर्म असतं तरी काय? माणसामध्ये देव पाहायला पाहिजे. साने गुरुजी सांगतात, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगीचे दीन अतिपतित, जगीचे दीन पद दलित, तया जावोनी उठवावे, जगाचे प्रेम अर्पावे. जगाचे बांध करावे असं तसं नाही, पण तसं नाही. जगाचे बांध करावे का धर्म? नाही नाही नाही, जगाचे बांध करावे नाही. मी त्याच्यात अजून एक कडवं रचलेलं आहे अनिल गुरुजी. कधी बैल नांगरीने कोरावे, कधी कुदळीने तासावे, नाही जमलं तर असं. बरोबर, तुमच्या लक्षात येत, कोणाला तरी लक्षात येत, बरोबर. त्याच्या पुढे अजून एक कडवं रचले, अजून सांगू का? लोकांचे पैसे बुडवावे, गरिबांच्या मुंड्या मुरगळाव्या, भावा भावांचे भांडण लावावे, जगाचे बांध कोरावे. असं धर्म आहे का? नाही, असं म्हणल्यावर लय हसू येतंय तुमच्या चेहऱ्यावर. असं नाही धर्म. धर्म खरा वेगळाच आहे. अडचणीतल्या माणसाला, आणि माणसाला असं म्हटलं की लईच आनंद होतो. कोण काय? दुसऱ्याच्या आनंदात कधी आनंद नाही, दुसऱ्याच्या दुःखात कधी दुःख नाही. एक जण डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला मला लई पोट दुखून राहिले. डॉक्टर म्हणे काय झालं? म्हणे काय काय कळायलाच मार्ग नाही, लईच पोट दुखून राहिलं. डॉक्टरने दिले गोळ्या लिहून, घ्या म्हणे. गोळ्या घेऊन घरी गेलो, ते दुसऱ्या दिवशी परत आला. डॉक्टर, अहो काय गोळ्या दिल्या, 500 रुपये घेतले आणि बरंच लागा ना. म्हणे असं काय झालं, काय खाल्लं होतं? म्हणे काही जड खाल्लं होतं का? म्हणे नाही, जड काहीच नाही खाल्लं. मग काही पिलं होतं का? नाही म्हणे, पिलं काहीच नाही. काही उचललं होतं? म्हणे काहीच नाही. नेमकं काय झालं, कसं काय दुखायला लागलं? वावरात बसलो होतो म्हणे. बर, मग बांधावर बसलेलो होतो म्हणे, शेजारी भावबंधाचा बोर चालू होता म्हणे. आणि तुम्हाला काय सांगावं म्हणे डॉक्टर, 150 फुटावर बोर गेला आणि जे पाण्याने गुळणी फेकली, ह्या पोटा ताट उठली, तशी बरी नाही म्हणे. अरे डॉक्टर म्हणे, येडी हळद आणि कोळशाचा नाच, ते काय औषधाने बरं होईन का म्हणे भाऊ? अरे म्हणे, बोरवाल्याची गाडी बोलव, तो ह्या वावरात पॉइंट घे आणि त्याच्या सुंबाराने पॉइंट घेऊन त्याचा सळजावा तुटन आणि तुला पाणी लागन, तेव्हा तू होते बरं होईल. तसं नाही बरं होईल. मग मला सांगा, कधी परोपकारण, कधी काय घडायचंय? अरे साधं फुकटच्या मंडपात बसता बसता सुद्धा आपल्याला एखादी मावशी जर उशीर आली ना, आणि ते जर म्हणले ना, हो ताई थोडस पुढं सरका, तिकडं बैस, तिकडं जागा आहे, तिकडं बैस. फुकटच्या जागेत सुद्धा आपल्याला कोणाला बसू देऊ वाटत नाही. महाराज, कधी परोपकार घडायचा? त्याच्यासाठी संतांचे विचार आहे. संतांनी आम्हाला पावला पावलाला परोपकार शिकवला. संतांनी आम्हाला पावला पावलाला चांगलं वागणं शिकवलं. आयुष्यभर तुकोबरायला त्रास झाला, पण तुकोबरायला त्रास झाला तो तुकोबराने मुकाट्याने सहन केला. का? अरे काय या सर्वसामान्य लोकांना बोलून फायदा आहे? जगाचा मालक आपला कैवारी आहे. जगाच्या मालकाला हाक मारली का तो उभा राहतो. जगाचा मालक बोलवला की येतो. जगाचा मालक मागितलं का देतो. आणि काय या लोकांसंग डोकं लावत बसायचंय? जगाचा मालक जगद्गुरु तुकोबराने बोलवला तर आला. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि असं पुरुषार्थ तुकोबरांनी प्राप्त केला की जगाच्या पाठीवर कोणाला जमला नाही. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ.
दगडा सहित वया सुरत पिया के नजर में जराई सुरत पिया के नजर में जराई गुरुजीसाठी जोरात टाळी वाजवा. एवढं सोपं नाही. हेच गीत म्हणायचं जवळजवळ 2-3 लाख रुपये घेतात लोक. मोठे लोक सांगलं आपलं. आता हे उगा वारकरी आहेत आणि आपले आहेत म्हणून म्हणजे पैशात किंमत नाही पण कलेची किंमत आहे. त्या कलेची किंमत होणार नाही. जोरात टाळी वाजवा एकदा जोरात. आम्ही म्हणजे किशोर गुरुजी असेल, सुनील गुरुजी असेल, ही चांगली ही मंडळी जेव्हा उत्तम गात होती, आजही ते त्या उंचीला आहेत, पण ते जेव्हा चांगली गात होते तेव्हा मी शिकत होतो आणि ह्या मंडळींकडे पाहूनच आदर्श होता की असं शिकलं पाहिजे. एवढी सुंदर मंडळी, आदर्श मंडळी. आज मनाच मोठेपणा आहे ही मंडळी. आज आणि आम्ही हा जो आनंद घेतो, आम्ही आमच्या आनंदात तल्लीन झालोय. आता तुम्हाला काय वाटू राहिलं तुमचं तुम्हाला माहिती, देवाला माहिती. विठाला विठाला काय होतं लोकाला नाही कळत गाणं. आता तुम्ही जाणकार आहेत, हे रवी भाऊचे साऊंड आणला म्हणजे तुम्ही काय साधे जाणकार नाही, तुम्ही जाणकार माणसं. पण काही ठिकाणी गाणं कळत नाही, उमजत नाही, काय नाही. बाया म्हणत्या चांगला बाबा बोलत होता आणि मध्येच काय की कोण उठायचं काय नो असं न कळतच नाही महाराज. नाहीच ते इंगळे बाबा म्हणायचे जिथं गाणं कळतं तिथंच म्हणत जा, नाही तर म्हणतच नका जाऊ, यांना देऊच नका विनाकारण. नाही लोकांना त्रास होतो त्याचा, जमतच नाही लोकांना. काही लोक इतके बेसूर पाहतात महाराज. मला गुरुजी इतका अनुभव आहे, तुम्हाला सांगतो इतका अनुभव आहे मला. काही लोक इतके खालून बेसूर पाहतात ना, त्यांना काहीच उमजत नाही. म्हणजे असं अक्षरशः असं वाटतं याच्या हातात जर कधी इटाचा टोला बिला सापडला तर फेकून बिकून आहे. लय बेकार पाहते महाराज. अजिबात उलशिक सुद्धा आनंद घेत नाही महाराज परमार्थाचा. आता कीर्तन मंडपात बसले ना, आनंदात बसावं का नाही, ते लय टेन्शन त्यांच्या डोक्याला. ते टेन्शन काय नाही, दुसरं काहीच नाही टेन्शन. जर कीर्तन संपल्यानंतर पाहिलं पण तिला जागा नाही भेटली तर काय करायचं, तेच टेन्शन. पहा काय निवळ टेन्शन मध्ये माणसं, आयुष्य चाललं फार टेन्शन मध्ये त्यांचं. मस्त आनंदात राहिलं पाहिजे, परमात्म्याच्या भजनाचा आनंद घेतला पाहिजे. चट तिकडे होईन ते होईन, राहीन ते राहीन. इतक्या बट्ट्या केलेल्या आहे तुम्हाला काय सांगावं, एवढ्या बट्ट्या करेले. आज पंक्तीवाल्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा, वाजवा जोरात टाळी वाजवा. हा तुम्हाला सांगतो, मला त्यांनी सांगितलं एवढ्या बट्ट्या करेले बाबा. लोक जेवून जाऊन परत तेवढंच घेऊन गेले तरी पुरतील, फक्त नेऊ नका लगेच. आधी फक्त जीव द्या एकदा लोकाला. हा ऐक नाही दीपक भाऊ, आधी एकदा जीव द्या पोराला लोकायला, मग नंतर घेऊन जा. पिशे आणलेत का बट्ट्या न्यायला लागत आहेत ना. म्हणून आनंदात राहिलं पाहिजे, आनंद घेत चला. मस्तपैकी चेहऱ्यावरती तो आनंद दिसला पाहिजे. परमात्म्याच्या भजनामध्ये आनंदी राहिलं पाहिजे. अरे काय तुकोबरायचं जीवन आहे. तुकोबराय म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि म्हणून
राहिलं पाहिजे, तेवढा आनंद घेता आला पाहिजे. तो आनंद घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला भगवंताचं भजन करावं लागेल. करा विठोबा रखुमाई.